मोठी बातमी समोर येते। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावर प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आता पुन्हा परिवहन मंत्र्यांकडे देण्यात येत आहे। याआधी परिवहन विभागाच्या सचिवांकडे अध्यक्षपदाची जबाबदारी होती। शासनाकडून राजपत्र जारी करत कायद्यात बदल करण्यात आलेत। आयएएस अधिकाऱ्याकडून आता जबाबदारी पुन्हा मंत्र्यांकडे देण्यात येत आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, काय अधिकची माहिती? नीलम, एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ही पुन्हा आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे देण्यात आलेली आहे। 2 महिन्यापूर्वी एक नियुक्ती करण्यात आली होती, ज्यामध्ये राजपत्र काढण्यात आलं होतं। परिवहन विभागाच्या सचिवांकडे अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती। यामुळे काही अंशी नाराजी ही प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली होती। दरम्यान यानंतर आपण जर बघितलं 2 महिन्यानंतर पुन्हा एकदा एक शासन पत्र आहे ते काढण्यात आलेलं आहे आणि यामध्ये परिवहन मंत्र्यांकडेच ही जबाबदारी आहे। या इथून पुढे सुद्धा अध्यक्षपदाची जबाबदारी आहे ती परिवहन मंत्र्यांकडेच राहील, अशा प्रकारचं हे राजपत्र आहे। त्यामुळे एकूणच कुठेतरी जी नाराजी शिंदे गटामध्ये प्रताप सरनाईक यांची होती, त्यांना त्यांची नाराजी वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र तसं झालं नाही। मात्र एकूणच पुन्हा एकदा राज्य सरकारला त्यांच्याकडे हे अध्यक्षपद द्यावं लागलेलं आहे। त्यामुळे आता यापुढे नक्की काय राजकीय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। जी, धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।